नमस्कार मित्रांनो. अंधार झाला की आपल्याला काय हवे असते? प्रकाश. पण विचार करा, पूर्वीच्या काळी वीज नव्हती. तेव्हा लोक प्रकाशासाठी काय वापरत असतील? मशाल, पणती, समई, कंदील इत्यादी. आणि आज आपण फक्त एका बटणावर दिवा लावतो. प्रकाशाच्या या सुंदर प्रवासाचे वर्णन करणारी ज्योत ही कविता आज आपण शिकणार आहोत. तर आम्ही या कवितेचे पॅरेग्राफ वाईज आधी वाचन करूया, मग या कवितेचा अर्थ जाणून घेऊया. ही 13वी कविता आहे. कवितेचे नाव आहे ज्योत. आधी मी होते देवटी, शेतकऱ्यांची आवडती. झाले इवली मग पणती, घराघरातून मिणमिणती. म्हणजे सर्वात आधी प्रकाशासाठी लोक ही दिवटी वापरायचे. दिवटी म्हणजे एका प्रकारची मशालच. आणि इथं असं म्हटलं आहे की ही दिवटी जी आहे ती शेतकऱ्यांची फार आवडती होती, कारण ही दिवटी शेतकऱ्यांना प्रकाश द्यायची. मग या दिवटीचं रूपांतर काही कालानं एका पणतीत झालं. पणती आम्ही दिवाळीसाठी सर्रास वापरतो. प्रत्येकाच्या घरी दिवाळीच्या दिवशी बाहेर पणत्यांची आरास केली जाते. आणि ही पणती इवलूशी असली तरीही तिची ज्योत जी असते ती छान मिणमिणते. म्हणून इथं लिहिलं आहे की झाले इवली मग पणती, घराघरातून मिणमिणती. नंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये असं लिहिलं आहे की समई केले मला कुणी, देवापुढे नेऊनी, निघूनी आले बाहेर, सोडीत काळाचा धूर. कवितेचे लेखक म्हणतात की काही काळानं माझं रूपांतर एका समईमध्ये झालं. आता तुम्ही ही समई जास्त करून देवळामध्ये किंवा घरातल्या देवाघरामध्ये पाहिली असेल. तर लेखक असे म्हणतात की कोणीतरी या ज्योतला काही वेळानं समईचं रूप दिलं आणि तिला नेऊन देवापुढे ठेवलं. आणि निघूनी आले बाहेर, सोडीत काळाचा धूर. म्हणजे जेव्हा आपण ही समई पेटवतो तेव्हा त्यात अनेक वाती असल्यामुळे त्यातून जी फ्लेम बाहेर येते त्यातून वरती काळाचा धूर निघतो. आणि त्यामुळे लेखकानं असं म्हटलं आहे की निघूनी आले बाहेर, सोडीत काळाचा धूर. समईनंतर याच ज्योतीचं रूपांतर झालं एका कंदीलमध्ये. हा कंदील तुम्ही अनेकदा बघितला असेल. काचेचा मग महाल तो, कुणी बांधूनी मज देतो. म्हणजे या पॅरेग्राफमध्ये लेखक असे म्हणतात की माझ्यासाठी काचेचा महाल बांधलेला आहे आणि तो महाल म्हणजेच हा कंदील आहे. कंदील त्याला जन म्हणते. जन म्हणजे लोक, म्हणजेच लोक या कंदिलाला जन असे म्हणतात. आणि मीच तयातील परिज्योती. तर लेखक असे म्हणतो की माझ्यासाठी हा काचेचा महाल बांधला आहे आणि लोक त्याला कंदील असे म्हणतात. आणि या महालातील राहणारी मी एक सुंदर अशी परी आहे. तर हा अर्थ होता या पॅरेग्राफचा. चला तर मग पुढच्या पॅरेग्राफ. आता लेखक असे म्हणतात की बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बर्वे, वरात मज वचून अडे, झगझगाट तो कसा पडे. तर नंतर कंदीलचं रूपांतर जे आहे ते एका नव्या फॉर्ममध्ये झालं आणि त्या फॉर्मला सर्वजण काय म्हणू लागले? बत्ती. आता ही बत्ती वरात म्हणजे लग्नात जी मिरवणूक निघते, नवऱ्या घरची मंडळी जी वरात घेऊन येतात त्यामध्ये या बत्तीचा सर्रास वापर केला जातो. आणि लेखक असे म्हणतात की या बत्तीचा झगझगाट खूप जास्त पडायचा. त्याच्यानंतर या बत्तीचं रूपांतर झालं एका विजेच्या दिव्यामध्ये. लेखक असं म्हणतात की आता झाले मी विजली, घरे मंदिरे लखलखली. माझ्यामुळे आता इतका प्रकाश पडू लागला की घरे मंदिरे सर्वजण लखलखू लागली. आणि नंतर लेखक असे म्हणतात की ज्योत असं म्हणते की देवा ठाऊक काय पुढे, माझ्यात नवा बदल घडे. म्हणजे आजपर्यंत माझ्यामध्ये इतका बदल घडला आहे. आधी मी दिवटी होते, मग मी पणती झाली, मग मी समई झाले, मग माझं रूपांतर एका कंदिलात झालं, मग एका बत्तीचं रूपांतर झालं आणि आता मला एका विजेच्या दिव्याचं रूप दिलं आहे. म्हणूनच ज्योत असं म्हणते की माझ्यानंतर आता नवीन काय वर्जन येईल माझ्यामध्ये हे मलाच माहीत नाही. विजेचा शोध लागल्यानंतर घराघरात विद्युत दिवे आले. त्यामुळे जुनी प्रकाशाची साधने मागे पडली आणि जीवन अधिक सोयीचे झाले. लास्ट पॅरेग्राफमध्ये कवी असं म्हणतात की एकच ठावे काम मला, प्रकाश धावा सगळ्याला. तर ही वाक्य किती सुंदर आणि सरळ आहेत. ज्योत असे म्हणते की मला एकच काम ठाऊक आहे, ते म्हणजे स्वतः जळायचं आणि इतरांना प्रकाश द्यायचा. ज्योत असं म्हणते की मला कोणतंही रूप मिळालं तरी चालेल, मग ती बत्ती असू दे किंवा कंदील असू दे किंवा समई किंवा पणती असू दे. माझं मेन काम काय आहे?
तर देह जळो अन जग उजळो, म्हणजेच मी स्वतःचा देह म्हणजे स्वतःचे शरीर झिजवणार, पण मी स्वतः जळूनसुद्धा जगाला प्रकाश देणार. या कवितेत प्रकाशाच्या साधनांचा प्रवास मशालीपासून सौर ऊर्जेपर्यंत सुंदर पद्धतीने दाखवला आहे. काळानुसार तंत्रज्ञान बदलत गेले आणि प्रकाशाची साधने अधिक आधुनिक आणि सोयीस्कर झाली. तसंच पर्यावरणपूरक पण झाली. इतर सर्वांना मदत करून त्यांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण करण्याचा संदेशही या कवितेत कवीने दिला आहे. ही कविता ज्यांनी लिहिली आहे त्यांचं नाव विनायक महादेव कुलकर्णी असं आहे. ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून लौकिक मिळवणारे एक नामनेचे लेखक आहेत. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, चारित्र्यलेखन अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये खूप लेखन केलं आहे आणि ते बालसाहित्य कलाकार म्हणूनसुद्धा खूप प्रसिद्ध होते. बालकलाकार या नात्याने त्यांनी अंगद पंगत, ललकार, चंद्राची गाडी, रंगपंचमी इत्यादी बालकविता संग्रह लिहिले आहेत, जे मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही कविता शेवटपर्यंत ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. अजून मराठीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.